राज्यातील पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी. लवकरच होणार 7,500 पदासाठी नोकर भरती आणि त्या संदर्भामध्ये महत्त्वाची न्यूज. विद्यार्थी मित्र, लवकरच शासनाने प्रस्ताव सादर करून तुमची भरती प्रक्रिया निवडणुकीपूर्वी होण्यासाठी जाहिरात येऊ शकते आणि त्या संदर्भामध्ये महत्त्वाची न्यूज असल्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्ही लाईक करीत नाही विद्यार्थी मित्र, त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाची माहिती आहे शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी 1 सप्टेंबरपर्यंत सध्याची 14,471 जागेची पोलीस भरती पूर्ण करण्याचा आदेश गृह विभागाने सर्व जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. आत्तापर्यंत 25 जिल्ह्यात पोलीस शिपाई, 8 जिल्ह्यात चालक शिपाई तर 5 जिल्ह्यामध्ये बॅट्समन शिपाई पोलीस लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील पावसाची स्थिती पाहून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर नवीन पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. रिक्त पदांचा आढावा घेऊन पोलीस भरतीचा प्रस्ताव. तर राज्यात सध्या 17,471 पोलीस जागेसाठी राज्यभरातून 17,76,000 उमेदवारांनी अर्ज केले आहे. तत्पूर्वी 13 लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया संपल्यानंतर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस पदाच्या भरतीचा प्रस्ताव गृह विभागाला पाठवला जाणार आहेत. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी या नव्या भरतीला सुरुवात होऊ शकते असंही सूत्रांनी सांगितलं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, लवकरच नवीन पोलीस भरती येणार आहेत आणि मुंबई पोलीसची सुद्धा शहर पोलीसची जी लेखी परीक्षा राहिलेली आहे त्यासाठी सुद्धा शासन नियोजन करीत असून लवकरच तुम्हाला हॉल तिकीट येऊन ती परीक्षा होणार आहे. तर नगर जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांनी द्यावेत शहर प्रस्ताव. अनेक जिल्ह्यांचा विस्तार वाढला, गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, लोकसंख्याही वाढली, वाहनांची संख्या वाढली. अशावेळी पूर्वीचे मनुष्यबळ निश्चितपणे कमी पडत आहे ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ज्या नगर शहर जिल्ह्यात नवीन पोलीस ठाण्याची गरज आहे, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, पोलीस शिपाई अशा वेगवेगळ्या पदे रिक्त आहे किंवा कमी आहे, त्यांनी गृह विभागाला प्रस्ताव सादर करावे. त्याचा पाठपुरावा केल्यास निश्चितपणे मनुष्यबळ तुम्हाला वाढून मिळणार असा विश्वास अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केला. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, लवकरच मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरती होणार आहेत. वाढती गुन्हेगारी आणि वाढती लोकसंख्या या सर्वांचा जर तुम्ही हिशोब धरला तर सध्याचं मनुष्यबळ हे कमी पडतं आहे. तरी शासनाने मागील 18,000 आणि 17,000 जवळजवळ 35,000 पदाची नोकर भरती पोलीस भरती केली आहेत. लवकरच 7,500 ते 9,000 किंवा 12,000 पदाचा प्रस्ताव म्हणजे यावर्षी जेवढे पदं रिक्त झाले 2024चे त्या सर्वांची भरती डिसेंबर अखेर घेण्याचं शासनाचं एक धोरण असल्यामुळं निवडणुकीपूर्वी ती भरती प्रक्रियेची जाहिरात सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच विद्यार्थी मित्र, तुम्ही जे आता ही नोकर भरतीची जी पोलीस भरतीची तयारी करीत आहे त्यामध्ये ग्राउंड असो, लेखी परीक्षेचं नियोजन असो किंवा विद्यार्थी मित्र इतरही तुम्ही पोलीस भरती संदर्भात कार्य करत आहे ते तुम्ही असंच चालू ठेवा. तुम्हाला 100% यश मिळेल. कारण की ऐनवेळी भरती जाहिरात आल्यानंतर काहीच होत नसतं. त्यामुळे तुमच्या भरतीमध्ये म्हणजे तयारीमध्ये कोणताही खंड पडू देऊ नका आणि तुम्ही कॉन्फिडन्समध्ये राहा. विद्यार्थी मित्र, भरतीमध्ये कोणताही कॉन्फिडन्स लो होऊ देऊ नका. तुम्हाला 100% यश मिळेल. आज ना उद्या भेटेल. कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भरती या पूर्वी झाली नव्हती, त्यामुळे या भरतीचा सर्वांनी फायदा घ्यावा. तर अशाच माहितीसाठी चॅनलवर शेवटपर्यंत व्हिडिओ धन्यवाद, आभारी.